2 महिन्यांपासून 1,500हून अधिक फायली खोळंबल्या. कामकाजाच्या गतीवर प्रश्नचिन्ह. पदाधिकाऱ्यांच्या अळीमेळीच्या भूमिकेनं उलटसुलट चर्चा. जिल्हा परिषदेमधील विविध विभागात सुमारे 1,500हून अधिक फाईल्स खोळंबल्या आहेत. अनेक फाईल्स 2 महिन्याहून अधिक काळापासून मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांकडून मिळते. विशेष म्हणजे मोठ्या प्रमाणावरील प्रलंबित फाईल्स वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अडकून पडल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. जिल्हा परिषद ई-फाईल प्रणाली कार्यरत असल्यामुळे प्रत्येक प्रस्तावाची नोंद, त्याचा प्रवास, अंतिम मंजुरीची माहिती ऑनलाईन उपलब्ध होते. त्यामुळे फाईल प्रलंबित राहण्याचे प्रमाण सहजपणे लक्षात येते. गेल्या काही दिवसात ही संख्या वाढल्याचं चित्र दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार 60 दिवसांहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या फाईलची संख्या सुमारे 250च्या वरती आहे. तर 31 ते 60 दिवसांदरम्यान रखडलेल्या प्रस्तावांची संख्या देखील जवळपास तेवढीच असल्याचं सांगितलं जात आहे. म्हणजेच महिन्याहून अधिक काळ मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या फाईलची संख्या 500च्या घरात पोहोचलेली आहे. यापैकी अनेक फाईल्स वरिष्ठ अधिकारी स्तरावर प्रलंबित असल्याची चर्चा आहे. प्राथमिक शिक्षण विभागात सर्वाधिक फाईल्स प्रलंबित आहेत. त्यामध्ये 0 ते 7 दिवसातील सुमारे 350, तर महिनाभर असे 2 महिने प्रलंबित असलेल्या 80 ते 90 फाईल्स असल्याची माहिती मिळते. अर्थ विभागातील 300हून अधिक, आरोग्य आणि ग्रामपंचायत विभागातील प्रत्येकी 70 ते 80, समाज कल्याण विभागातील 20 ते 25 फाईल्स प्रलंबित असल्याचं बोललं जात आहे. इतर विभागांमध्ये प्रलंबित फाईल्सचे प्रमाण तुलनेनं कमी असल्याची माहिती मिळते आहे. फाईल्स खोळंबल्याने कर्मचारी आणि प्रशासकीय कामांवर त्याचा मोठा परिणाम होतो आहे. काही दिवसांपूर्वी ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून फाईल्सचा जलद निपटारा केल्याबद्दल सांगली जिल्हा परिषदेला राज्यस्तरीय गौरव प्राप्त झाला होता. या कामगिरीबद्दल प्रशासनाचे कौतुक झाले. मात्र पुरस्कारानंतर अवघ्या काही दिवसात फाईलच्या हालचाली मंदावल्याचं चित्र दिसून येत आहे. जिल्हा परिषदेत लोकनियुक्त पदाधिकारी सदस्यांनी कामकाजाची सूत्रे हाती घेतलेली आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.